परभणीतल्या सेलू येथील तूर खरेदी केंद्राला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या। यावेळी शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडण्याचं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलंय। वर्ध्याच्या आष्टी इथं शिक्षकानं अल्पवयीन मुलीचं सलग 2 वर्ष लैंगिक शोषण केलंय। पीडित मुलीने मानसिक तणावातून बहिणीजवळ हा सगळा धक्कादायक प्रकार सांगितला। त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी शिक्षक शरद बगुलकर याला अटक करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील निंबा गावच्या नाल्यात एका वनरक्षकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। ही हत्या नक्षलवाद्यांनी केली नसून वनतस्करांनी केली असल्याचा संशय आहे। रवींद्रनाथ जचपेले असं या वनरक्षकाचं नाव आहे। मागील 2 वर्षांपासून तो या भागात कार्यरत होता। त्यानं काही दिवसांपूर्वी वनतस्करी करणाऱ्या लोकांवरती कारवाई केलेली होती। त्याच्या रागामुळेच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वन्य प्राण्यांना ठार मारण्याच्या आरोपावरून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे यांच्या विरोधात वन विभागानं गुन्हा दाखल केलाय। सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शिवनी सर्कल परिसरातील लोंधेंच्या शेतामध्ये विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्यांना ठार केल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती। त्यानुसार शोध घेतला असता लोधेंच्या शेतात 1 नीलगाय आणि 3 रानगव्यांचे सांगाडे सापडले। त्यानुसार वन विभागानं रमाकांत लोधेंसह अशोक लोधे आणि संदीप बोरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। गेल्या महिन्याभरात अशा पद्धतीनं 10 वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। बुलढाण्याच्या चिखलीतील शासकीय विश्रामगृहात छापा टाकून 7 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नावे बुक असलेल्या VIP सूटमध्ये हा छापा टाकण्यात आला। यावेळी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जुगार खेळताना सापडले। त्यांना अटक करण्यात आली असून 1,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई होण्याऐवजी ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय। दरम्यान या प्रकारानं विश्रामगृहांच्या गैरकारभाराचा पर्दाफाश झालाय। गेल्या दशकभरात राज्यात वाढलेल्या शेतकरी आत्महत्या ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे। नापिकीनं कर्जबाजारीपणामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याचं मनोबल वाढवावं यासाठी आता साहित्यिक मंडळी पुढे सरसावली आहेत। शेतकऱ्यांना निराश मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी कवितांची मदत घेतली जाणार आहे। त्यासाठी राज्यातल्या गावागावात जाऊन कृषी काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगावपासून या संमेलनाला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या 75 गावांमध्ये हे संमेलन भरवण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसनं गाजर आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारनं गेल्या 3 वर्षात जनतेला केवळ आश्वासनांची गाजरं दाखवली, मात्र आता या सरकारला आश्वासनांचा विसर पडलाय असं सांगत काँग्रेसनं लोकांना गाजरं वाटली। लोकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं आवाहन काँग्रेसनं यावेळी केलं।